श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण अगदी कमी वेळामध्ये गुलाबाचे फूल कसे बनवायचे हे बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. त्या फुलांसाठी मरून कलर घेतलेला आहे आणि आपल्याला पानं करायचे आहेत म्हणून ग्रीन कलर घेतलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया. आता आपण पहिल्यांदा इथे चारची साखळी करून घेऊया. 1 2 3 4 5 37 38 39 40 आणि आता आपण ह्या 40च्या साखळीवर आपण सिंगल क्रोशे करणार आहोत. बघा, आता आपण 4 साखळ्या सोडून 3 साखळ्या सोडून चौथ्या साखळीमधनं सिंगल क्रोशे करतोय. 1 2 3 4 अशा आपल्याला पूर्ण ह्या साखळीमध्ये सिंगल क्रोशे करून घ्यायचे. पण इकडे हे पूर्ण 40ची साखळी करून आपण त्याच्यामध्ये सिंगल क्रोशे करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला उलट करूया आणि बघा परत 1 2 3 आणि 4 आपण 4ची साखळी घातली आणि 1 2 आणि तिसऱ्या टाक्यामध्ये घालून आपण इकडे डबल क्रोशे करून घेतलेला आहे. 1 2 3 तिसऱ्या टाक्यामध्ये आपण आहे डबल क्रोशे केलेलं आणि परत एक साखळी घालून आपण त्याच टाक्यामध्ये डबल क्रोशे करणार आहोत. आणि आता आपण साखळी नाही घालणार, आपण एक टाका सोडून दुसऱ्या टाक्यामध्ये डबल क्रोशे करून घेणार आहोत. हा एक टाका सोडला, दुसऱ्या टाक्यामध्ये आपण डबल क्रोशे करतोय आणि परत आपण एक साखळी घेतली आणि परत आपण त्याच टाक्यामधनं एक डबल क्रोशे केला. परत आता आपण साखळी नाही घेणार, डबल क्रोशे करून एक खालचा एक टाका सोडून दुसऱ्या टाक्यामध्ये आपण डबल क्रोशे केला, एक साखळी घेतली, परत त्याच टाक्यामधनं आपण एक डबल क्रोशे केला. आता आपण साखळी नाही घेणार, डायरेक्ट एक डबल क्रोशे करणार. खालचा एक टाका सोडून दुसऱ्या टाक्यामध्ये आपण डबल क्रोशे करणार. वरती एक साखळी घेणार आणि परत त्याच टाक्यामधनं आपण डबल क्रोशे करणार. आपल्याला हे असं पूर्ण करून घ्यायचं. हे बघा, इथे व्ही आकार येतो, ह्या टाक्यानं इथे व्ही आकार येतो. अशा पद्धतीची आपली ही पट्टी तयार झालेली आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये हे व्ही शेपचे स्टिचेस आलेले आहेत. तर आपण आता ह्याच्यामधनं गुलाबाच्या पाकळ्या विणायला सुरुवात करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण इथे 3ची साखळी घालूया. 1 2 आणि 3. इथे आपण स्लीव स्टिच घेतली, सिंगल क्रोशे घेतला आणि ह्याच टाक्यामधनं आपल्याला एकूण 7 डबल क्रोशे करायचे. जो व्ही आकार जिथे आलेला आहे तिथनं आपल्याला 7 डबल क्रोशे करून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7. आणि त्याच्यानंतर बघा, हा एक इकडे आपल्याला व्ही शेपच्या आधी एक आपल्याला साखळी दिसते, त्या साखळीमध्ये आपण स्लीव स्टिच घालून आपला हा टाका एक पाकळी आपण पूर्ण करणार. हे बघा, ही पाकळी अशी आलेली. आता आपण दुसरी पाकळी करूया. ह्या पुढची जी साखळी आहे त्याच्यामधनं आपण घालणार आहोत. तर आता आपल्याला कोणताही टाका घ्यायचा नाही, डायरेक्ट डबल क्रोशे करायचे. एका ह्याच्यामध्ये 7 वेळा. 1 2 3 4
4 5 6 आणि 7. आपली अजून एक ही पाकळी तयार झाली. आपण हे बघा, याच्या पुढचा टाका आहे त्याच्यामध्ये स्लिप स्टिच घालून आपण हे टाका पूर्ण करून घेऊया. आता आपल्याला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या. तर आता मी इकडे ह्या गुलाबाच्या पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आपल्याला आता ह्याला पानं सुद्धा बनवून घ्यायचे. तर त्याच्यासाठी मी इथे हा ग्रीन कलरचा धागा जोडून घेते आणि आपण इकडे पानं सुद्धा तयार करून घेऊया. तर आता पुढच्या साखळीमध्ये आपण पानं बनवायला सुरुवात करूया. इथे आपण एक स्लिप स्टिच करूया. आणि आपण इथे 2 डबल क्रोशे करणार आहोत. 1 2 आणि आता ट्रिपल क्रोशे. हे बघा, एकदा, दोनदा, दोन ट्रिपल क्रोशे, अजून एकदा डबल क्रोशे, ट्रिपल क्रोशे, 1 2 3. आता आपण इथे 2ची साखळी घालूया. 1 2 आणि परत आपण ट्रिपल क्रोशे करणार आहोत त्याच चैनी मधनं. 1 परत अजून एकदा ट्रिपल क्रोशे. 1 2 1 2 आणि 3. आणि आता परत डबल क्रोशे 2 वेळा. 1 आणि आपण आपला हा पान तयार झाला इकडे. आता आपण पुढच्या साखळीमध्ये एक स्लिप स्टिच घालूया. परत त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपण सेम प्रोसिजर करायचे. 2 ट्रिपल क्रोशे त्याच साखळीमधनं, परत अजून एकदा, दोन डबल क्रोशे, 1 आणि 2. आपला हा पान सुद्धा तयार झालेला आहे. आपण इकडे एक स्लिप स्टिच घालून हे पान पूर्ण करून घेऊया. थोडासा धागा आपली पानं तयार झालेली आहेत. थोडासा धागा एक्स्ट्रा सोडून आपल्याला ते शिवायला उपयोग आहे. तर मी ह्याच्यामध्ये सुई घालून घेतली. आता ह्या धाग्यामध्ये जो एक्स्ट्राचा आपण धागा ठेवलाय तो, आणि हा धागा आहे तो आपण कट करून घ्यायला. आणि आता आपण फूल तयार करूया. बघा, हे इकडे असं गोल गोल फिरवत जायचं. तुम्हाला ह्याच्यामध्ये मोठी साईज करायची असेल तर मधली साखळी, आपण जी पहिली साखळी घेतली स्टार्टिंगची, ती आपण मोठी घेऊन आपलं फूल सुद्धा मोठं करू शकतो. बघा, आता हे पाठीमागे असं आलंय ना, ह्याला आपण शिवून घेऊया. म्हणजे आपलं फूल स्थिर राहील, व्यवस्थित राहील. हे आपल्याला सगळे जे फीर आहेत त्यामधनं घ्यायचं. असं आपल्याला चारी बाजूने हे शिवून घ्यायचे.
असं फुल तयार होईल. आणि आपला हा जो धागा थोडा एक्स्ट्राचा राहिलेला आहे त्यालाच आपण गाठ बांधून घेऊया. हे आपलं गुलाबाचं फूल तयार झालं. हे बघा. आणि हा एक्स्ट्राचा धागा आपण कट करून घेऊया. हे आपलं गुलाबाचे फूल तयार झाले. पानं नाही लावली, डायरेक्ट फुल केलं तरी सुद्धा हे असं दिसेल तरी सुद्धा चालेल. कसं वाटलं मैत्रिणीनं तुम्हाला हा मी गुलाबाचा फूल तयार केलेला? आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. कमेंट्स करून मला कळवा तुम्हाला हे कसं वाटलं. थँक्यू.